अधिक मासात अनारसे करण्याची परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि या अधिक महिन्यामध्ये मुलीला आणि जावयाला घरी आपल्या आमंत्रण करून नंतर त्यांचं आपल्या इच्छाशक्तीप्रमाणे मानपान करून अनारसेचं वाण दिलं जातं. तर आता हे अनारसे का करतात हे माहिती नाही मला, त्यामागचं शास्त्र काय आहे, पण पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे की अधिक महिन्यात अनारसे करतात. आता हे अनारसे करायचं म्हणजे त्याचं पीठ तयार करायची प्रोसेस फार मोठी आहे आणि ते सगळ्यांनाच शक्य होत नाही. तर त्यासाठीच आज मी जे अनारसे जे तुम्हाला दाखवणार आहे ते अनारचं पीठ आहे केपरेचं. तर याचेसुद्धा खूप छान आणि मस्त अनारसे तयार होतात. तर मी याचेच अनारसे केलेले आहेत. आता हे अर्धा किलोचं पॅकेट आहे, त्याच्यातलं मी अर्धं पॅकेट घेते, म्हणजे पाव किलो पीठ मी आता या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे, मोठ्या ताटात काढून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तर पूर्ण पॅकेटचं सुद्धा तुम्ही करू शकता. आता मी अर्धं पॅकेट घेतले आणि अर्धं मी तसंच आता सील पॅक करून पुन्हा फ्रीजमध्ये ठेवते. आता हे वाटीमध्ये दूध घेतले ना, त्यातलं फक्त 1 चमचा, जो पोहे खायचा चमचा आहे ना, तेवढं 1 चमचा मी दूध त्याच्यामध्ये टाकलं आहे आणि हाताने छान असं कुस्करून मस्त पीठ हे तयार करून घ्यायचं आहे. दूध फक्त 1च चमचा घालायचं आहे पाव किलो पिठाला, जास्त दूध घालायचं नाही, कारण पीठ जर पातळ झालं तर अनारसे होणार नाहीत. आणि तुम्ही पूर्ण पॅकेट जरी अनारसेचं पीठ घेतलं ना, तरी त्यातलं थोडं तरी पीठ शिल्लक ठेवा, कारण जर समजा चुकून तुमचं पीठ पातळ झालंच तर ते उरलेलं पीठ तुम्हाला त्याच्यामध्ये वापरता येतं आणि मग पीठ तुमचं घट्ट होऊ शकतं. तर आता हे पीठ माझं छान आहे बघा, मस्त मळून झालं आहे. फक्त पोहे खायचा 1 चमचा मी दूध त्याच्यामध्ये घातल्यामुळे व्यवस्थित छान हे पीठ माझं मळून झालं आहे. आता हाताला थोडंसं तेल लावून घेते आणि लिंबाच्या आकारा एवढे मी याचे गोळे तयार करून घेते. हे पहा, आता मस्त याचे मी गोळे तयार करून मग अनारसे तयार करणार आहे. आता या पाव किलो पिठाचे माझे 10 गोळे तयार झालेले आहेत, म्हणजे पाव किलोचे माझे 10 अनारसे तयार होणार आहेत. आता हे गोळे माझे छान तयार करून झालेले आहेत. आता ह्या प्लेटमध्ये मी खसखस घेतलेली आहे. हे पहा, ही खसखस अशी प्लेटवरती टाकायची आहे आणि त्या गोळ्याला पिठाच्या तेल लावायचं आहे आणि आपल्या बोटांनासुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे असं छान, आणि बोटाने असं छान फिरवून त्या खसखसवरती फिरवायचं आहे आणि छान मग ते असं गोल ते थापून घ्यायचं आहे. हे पहा, हा आपला अनारसा तयार झालेला आहे. आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले. तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही, नाहीतर अनारसा तेलामध्ये सोडलात की पटकन जळून जाऊ शकतो, करपू शकतो, कारण याच्यामध्ये तांदळाचं पीठ आणि गूळ असल्यामुळे काय होतं, गूळ पटकन करपतो, त्यामुळे अनारसा तुमचा पटकन करपू शकतो. मग असं चमच्याने त्याच्यावरती असं तेल उडवायचं आहे, म्हणजे दोन्ही बाजूने छान असा फ्राय होतो. आता हा दुसऱ्या बाजूने पण मी फ्राय करायला ठेवला आहे. पहा, उलटा करून घेतला आणि दुसऱ्या बाजूने पण छान फ्राय करताना त्याच्यावर असं तेल उडवून घ्यायचं आहे आणि अनारसे तळताना गॅस एकदम स्लो करायचा आहे. आता हा अनारसा आपला छान तळून झालेला आहे. आता याच्यातलं पूर्णपणे तेल निथळून काढायचं आहे आणि नंतर अनारसा प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. हे पहा, किती छान मस्त अनारसा आपला तयार झाला. आता बाकीचे अनारसे पण मी तयार करून घेते. हे सगळे अनारसे माझे तयार झालेले आहेत. पाव किलोच्या पिठामध्ये माझे 10 अनारसे तयार झालेले आहेत. हे पहा, किती छान मस्त जाळी पडली आहे त्याला आणि खूप छान मस्त खुसखुशीत असे हे अनारसे तयार झालेले आहेत. जर तुम्हाला पीठ करायला जमत नसेल अनारसेचं, तर तुम्ही हे केपरेचं अनारसे पीठ नक्की वापरा. तुमचेसुद्धा अनारसे असे खूप छान होतील आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात हे अनारसे. तर तुम्हाला आजची अनारसेची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह.